ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री लीला गांधी या आपल्या पुण्याचे कलेचे वैभव आहेत। त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे। त्यांना पद्म पुरस्कार मिळावा याची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू असा शब्द नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीनं बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी मोहोळ बोलत होते। याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉक्टर संजय चोरडिया, चंदूकाका ज्वेलचे सिद्धार्थ शहा, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, बारामती नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, प्रशासन अधिकारी राजेश कामटे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। मोहोळ म्हणाले, गेली 17 वर्षे बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे। या निमित्ताने पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्याचे काम केले जात आहे। ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना आपण सर्व ब्लॅक अँड व्हाईटच्या काळापासून पाहत आलो आहोत। त्यांचे चित्रपट, त्यांची कारकीर्द ही वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी सांगितलं। त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे शिफारस करू असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलाय। उल्हास पवार म्हणाले, पु ल देशपांडे यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती झाली। तत्कालीन राजकीय नेत्यांनी त्यांना कोणतीही आडकाठी आणली नाही, ही बाब कौतुकास्पद आहे। बालगंधर्वाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार लीला गांधी यांना मिळतोय म्हणजे अतिशय यथार्थ निवड आहे। प्रशांत दामले म्हणाले, अलीकडे महाराष्ट्रात ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही अशी लोक नाट्यगृह बांधत आहेत। नाट्यगृह बांधल्यानंतर सुधारणा करण्यापेक्षा आधीच सुसज्ज आणि नियोजनबद्ध नाट्यगृह बांधली गेली पाहिजेत। पुरस्कारानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी म्हणाल्या, वयाच्या 9व्या वर्षीपासून मी कला क्षेत्रात कार्यरत असून आजतागायत मी अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे। समर्थपणे लावणी सादर केल्यानेच अनेक घरंदाज मुली आजही लावणी प्रकार करायला तयार असतात। हिंदीत सर्वात प्रथम नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मला यामुळेच मिळाली। आपले कला क्षेत्रातील हे योगदान पाहता आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी फोटोग्राफर अक्षय परांजपे, पत्रकार कल्याणी फडके केळकर, नाट्य निर्माते पत्रकार अशोक गावटे, नाट्य अभ्यासक व लेखक जयराम पोद्दार, गायिका आशाताई खाडीलकर आदींना बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आणि त्यामध्ये लीलाताईंचा सन्मान आज या ठिकाणी होतोय। करता लहानपणापासून त्यांना टीव्हीवरती पाहिलं, जे आपल्या समोर एक मोठे कलाकार म्हणून आपली पिढी लहानाची मोठी झाली, पण लीलाताईंचं एक जे काही या क्षेत्रातलं योगदान आहे हे पाहत पाहत आपली पिढी मोठी झाली। आणि म्हणून अगदी सुरुवातीच्या काळातनं ब्लॅक अँड व्हाईट मराठी चित्रपट नवी पेठेत वाड्यात राहायचो, त्यामुळे घर मालकाच्या खिडकीत उभं राहून सुद्धा तुमचे सिनेमे आम्ही बघितलेले आहेत। त्यामुळे एक ती आठवण आहे की या त्या लीलाताई आहेत की ज्यांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय। तुमचा सन्मान करणं म्हणजे आमचा सन्मान होणं आहे। आज ही भावना मनामध्ये आमच्या प्रत्येकाच्या आहे की इतकं मोठं व्यक्तिमत्व आज आमच्या पुण्यामध्ये आहे। आणि आज आपल्या या सगळ्या या